हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिया अँड मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आता वाजले दुपारचे 4 आणि पाऊस सकाळीपासून जरा थोडं कमी होतं, दुपारी परत यायला लागला. आणि आता मला बाहेर जायचं आहे, पण म्हटलं पाऊस थांबतोय का नाही, पण थांबला आहे पाऊस आता. आणि आता मी आवरून घेतलं आहे माझं आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर, कारण मला थोडीशी शॉपिंग करायची माझ्या स्वतःसाठी. गाऊन खराब झालेले आहेत माझे आणि रक्षाबंधनला आता मी गावी जाते आहे, तर म्हटलं मम्मीकडून अल्टर पण करून घेता येईल, त्यामुळे म्हटलं आधीच आता 2-3 दिवस घेऊन यावं, म्हणून मग मी चालली आहे. बघू आता कसं भेटतं कसं नाही. एकदाच घ्यायचं आहे, पण चांगला घ्यायचा आहे. आणि आता निघतो आहे आम्ही. पाऊस आता लागला नाही म्हणजे बरं होईल. आणि वातावरण तर तसं दिसतंय, 2 दिवस पाऊस सांगितलं आहे. बघूया, भिजलो तर भिजलो. आज पावसाचा आनंद मस्त घ्यायचा, भिजलो तर. येताना लागला पाहिजे, जाताना नाही. चला निघतो आता पटपट. पाऊस लागला नाही पाहिजे, स्टोल बांधते मी, कारण गारले लागणार आहे बाहेर जायचं म्हटल्यावर. तर लाईट नव्हती, आता जिन्याने खाली आलो आहे आणि पिशवी घेऊन यायचंच विसरले खाली. यांना म्हणलं जा तुम्ही परत घेऊन या, मी काय जाणार नाही आता वरती. परत हे गेलेत, आता पिशवी घेऊन येतील आणि मग निघतो. पाऊस तर नाही आहे, आता उघडलाय. काय होते काय माहिती आता. त्याला तर नुसतं बेसन झालंय, सगळं चिखल चिखल. कसलं मस्त वातावरण झालंय, किती छान. मध्ये आल्यावर भारी वाटतं आहे ना, हिरवळ हिरवळ छान मस्त वातावरण, छान वाटतं. वरती बघा किती काळे ढग आल्यात, पाऊस कधी पण येऊ शकतो. शनी मंदिर, आज शनिवार, लोक किती आल्यात दर्शनाला. सकाळी सकाळीला गर्दी असते इथं. कसला भारी डॅम आहे, इथं बसायला भारी वाटतं. हा कोणता डोंगर आहे, आपण गेलतो ना एकदा, झूम केलंय मी, आता नाही दिसणार. यल्लम्मा ना, नाही यल्लम्माच की आहे ना. इकडच्या साईडला यल्लम्मा डोंगर आहे. इकडं आहे आर्मीचं स्कूल, भारी वाटतं हा एरियात आल्यावर. पहिला आम्ही 15 वर्षापूर्वी नवीन नवीन राहायला आलतो ना, तेव्हा हा रणगडा बघून मला एवढं भारी वाटायचं ना. हे बघा, लय मस्त वाटायचं. लागलं ट्रॅफिक, ह्या टायमाला लय ट्रॅफिक, कंपन्या सुटतात त्याच्यामुळं. चला आता आम्ही आलोय स्टार बाजारला. स्टार बाजारमध्येच वरती झुडिओ आहे, झुडिओमध्ये जाऊन बघणार आहे भेटतंय का नाही मला जे पाहिजे ते. चलो चला आता आम्ही आलोय झुडिओमध्ये, बघते ना. आणि भरपूर काही ऑप्शन आहे, दाखवते मी तुम्हाला, भारी भारी आहे. बघितले का, 999 पॅन्टची प्राईज आणि वरची 699. तो ड्रेस छान आहे ब्राऊन कलरचा, 999. 599. हे टॉप बघा किती सुंदर आहे. नाही लय नाही घेत, थोडीशीच घेते, शॉर्ट नाही घेतात की झुडिओमध्ये, ह्याच्यात गेलो घेतात. घेऊ का असल्यातलंच आहे का नाही, पण जरा चांगलं. हां, गाऊनची फॅशन नाही राहिली, पण ह्यातलंच आपल्याला बघावं लागेल. आता झुडिओमध्ये केली आहे मी शॉपिंग आणि आता आम्ही जातोय घरी. आता मला स्टॉल बांधायचा आहे. मोमोज खायचे होते खरं, पण मोमोजचं स्टॉल अजून चालू नाही झालेलं, वेळ लागेल. आता नाही खात, आता पाऊस पण यायला लागला. आता जातो घरी पटकन, घरी गेल्यावर बोलूया. निम्म्यापर्यंत आलोय, पण असा पाऊस लागलाय ना, आता परत निम्म्यामध्ये थांबावं लागले. छत्री घेतली आम्ही, 2 व्हीलरवर आलोय त्याच्यामुळे भिजलोय. मी पूर्ण पॅक झाले, मी रेनकोटच आणला नव्हता.
फक्त 10-15 मिनिटाचं अंतर राहिले, पण पावसाने आम्हाला चांगलंच भिजवले. थांबावंच लागणार आहे आता. पण पावसात मस्त वाटते भिजायला. फोर व्हीलरपेक्षा टू व्हीलरवर मज्जा येते असं पावसात फिरायला. पावसाने आमची चांगलीच दैना केली आहे. आता छत्री बंद केली आहे मी. आता पाऊस कमी झालाय. आता अजून 10 मिनिटं लागतील घरी जायला. पण वातावरण लई छान झालंय. थंड थंड मस्त हवा येते आणि भारी वाटते. मी तोंड बांधले कारण थंडी लय वाजती. कंपन्या सुटण्याचा टायमिंग, त्यामुळे ट्रॅफिक बघितलं का किती आहे. ह्या टायमाला ट्रॅफिक लय असतं. जाम ट्रॅफिक आहे, जाम. पोहोचलो बाबा एकदाच. भाज्या वगैरे घेतल्या येताना मस्तपैकी. भाज्या संपल्या होत्या. चला आता घरी जातो. चहा करते आता मस्तपैकी गरम गरम. मी सगळ्या ब्लॉगमध्ये तोंड बांधलेले. आता जातो घरी. आपली इथला बल्ब गेलाय बरं का. हां, डिम झालाय बल्ब. म्हटलं इथला बल्ब लावला पाहिजे. हां, किती वाजले? 6:30 झाले की. लाईट का नाही लावली घरामध्ये? सगळा अंधार अंधार. तर आता सगळ्या भाज्या आणलेल्या ठेवते मी. शेपू खूप छान प्रकारे भेटली मला. बटाटा, घेवड्याच्या शेंगा पण मस्त मिळाल्यात. आता हे सगळं व्यवस्थित ठेवून देते. शेवग्याच्या शेंगा पण छान मिळाल्या, दाखवते मी. हे बघू शकताय, मस्त शेवग्याच्या शेंगा. आज शेवग्याच्या शेंगांची भाजी करणार आहे. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आता चहा ठेवलाय. चहा दाखवते आता. पावसात भिजून आल्यामुळे लई चहा प्यायची इच्छा झाली होती, त्याच्यामुळे चहा ठेवलाय. मस्त इलायचीचा चहा छान उकळलाय. चला आता चहा घेतो, नंतर बोलते आता. तर 6:30 वाजले आम्हाला घरी यायला. आणि मी गेले होते खरं तर गाऊन शॉपिंग करायला, पण मला गाऊन काय भेटलेले नाही आहेत. आणि हे सोबत होते, त्याच्यामुळे हे म्हणले काय तसलं गाऊन घेते, तसलं ओल्ड फॅशन झाली आहे. पण मला गाऊन आवडतात. घरात कम्फर्टेबल वाटतं का नाही गाऊनमध्ये, तुम्हीच सांगा मला. आणि गाऊन तर काय मला भेटले नाहीत. तर मला एक पॅन्ट आवडली डेली यूजसाठी. मग हे म्हटले की घरात टी शर्ट तुझ्याकडे 2-3 आहेत, मग कशाला गाऊन घेते, पॅन्ट घे. म्हणून मग मी पॅन्ट घेतली, दाखवते मी तुम्हाला. मला लय आवडलं पॅन्ट. आणि सेल चालू होता, सेलमध्ये घेतलेली आहे. तर झुडिओमध्ये गेलो होतो आम्ही. हे बघू शकताय, ही अशा प्रकारे आहे. आणि ही तर पायाला ही अशी आहे. आणि इतकं मऊ सॉफ्ट, असं खूप छान कापड आहे ह्याचं. मला खूप आवडली ही पॅन्ट डेली यूजसाठी. मग मी घेतली ही. तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा. आणि हे पॉकेट पण घेतले. हे असं क्रीम कलरचं पॉकेट आहे. मला असं हवं होतं कारण माझ्याकडे असं नव्हतं. मोबाईल बसेल, पैसे बसतील कुठं बाहेर जाताना असं घ्यायला हातात छानपैकी, म्हणून मग मी हे असं घेतले. बऱ्याच दिवसापासून नव्हतं माझ्याकडे, खराब झाले होते माझे सगळे पॉकेट, म्हणून मग मी घेतले. गाऊन मला जसे पाहिजे होते ना तसे काही भेटलेच नाही, त्याच्यामुळे मग मी एक पॅन्टच फक्त खरेदी केली. आणि मग नंतर घरी आलो. घरी आल्यावर शेवग्याची शेंग केली होती जेवणासाठी. तर आता जेवण झाल्यानंतर आहे ना, मग मी घरामधलं सगळं आवरलं, किचन वगैरे सगळं क्लीन केलं. आणि गोळ्या खायच्या राहिल्या होत्या, तर आता मी ह्या गोळ्या घेतल्यात खायला. त्यातली बी पडल्या. चला गोळ्या खाते. आणि तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं हेही मला नक्की सांगा. भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नाही, उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, उद्याच्या छान छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.